जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्य अनुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. श्री विनायक विठ्ठल देशमुख, चिंचवडगाव, पुणे या माऊलींचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवांचे बोल आहेत. श्रींना एक साकडे घातले. जय गजानन. श्रींच्या भक्तीत कधीपासून आहे हे नक्की सांगता येणं अवघडच आहे, कारण पहिली आठवणच श्रींची आहे. साधारण 12 वर्षाचा असताना श्रींना एक साकडे घातले होते. म्हणालो होतो, तू जर खरेच असशील तर हे असं व्हायला हवं. आणि खरोखर पुढच्या 15 मिनिटातच तसेच झाले. आता एक जाणवते की साधारणपणे कामानिमित्त परगावी जिथे जिथे राहत असायचो, जिथे जवळपास कुठेतरी श्रींचं मंदिर असायचंच. त्यामुळे आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा तरी दर्शन व्हायचंच. चिंचवडमध्ये घर असल्यामुळे तानाजीनगर येथील श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमी जाणे असे. 2009 पासून तेथील सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे, सेवा करणे सुरू झाले. दरम्यान 2012 साली 108 पारायण पूर्ण करायची आज्ञा झाली. 6 महिन्यात म्हणजे 3 दिवसात 2 पारायणं पूर्ण करायची होती. ऑफिस सांभाळून दररोज पारायण करताना खूप त्रास व्हायचा. 2-3 वेळा तर आपल्याला हे जमणार नाही, सोडून द्यावे असं वाटलं. साधारण 35-40 पारायण झाल्यावर अध्याय पाठ होत आहेत हे जाणवलं, पण तिकडे लक्ष न देता संकल्प पूर्ण करण्यावर भर दिला. डिसेंबर 2012 मध्ये दत्त जयंतीला संकल्प पूर्ण झाला. नंतर अध्याय म्हणायचे बरेच प्रयत्न केले, पण काही केल्या जमले नाही. शेवटी श्रींच्या जवळ खूप हट्ट धरल्यावर 22 जुलै 2013 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहिला अध्याय सहजपणे माझ्याही न कळत म्हटला गेल्याचे जाणवले आणि आनंदाला पारावार उरला नाही. 29 डिसेंबर 2013 रोजी श्री गजानन महाराज सेवा समिती हैदराबाद यांनी आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यात सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यानंतर अजून कुठे पारायण केलेले नाही, कारण 6-7 तास एका ठिकाणी बसणे व ऑफिसच्या कामामुळे पारायणासाठी द्यायला हवा तेवढा वेळ देणे जमत नाही. मी तर असे मानतो की श्रींना हा पारायण रूपी प्रसाद मला माझ्या वैयक्तिक साधनेसाठी दिला आहे. कुठलीही अडचण आली तरी नंतर वाचनात आलेल्या अध्यायात किंवा एखाद्या ओवीमध्ये काहीतरी नवीन अर्थ उमगतो आणि उत्तर सापडते. धन्यच आहे माझी गजानन माऊली, धन्य ती माऊली. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईतो. धन्यवाद. जय गजानन.